तर आज आपण सेल्फ मेकअप करणार आहोत. तसं त्या मानाने खूप उशीर झालाय सेल्फ मेकअपसाठी. आपण स्टार्टिंगलाच दुसऱ्या तिसऱ्या डेमोमध्ये सेल्फ मेकअप घेतो. पण ठीक आहे, आता तुम्ही सगळे एकदम प्रोफेशनल झालेले आहात असं आता मला वाटतंय. तर मी आज माझ्यावर पहिले मेकअप करून दाखवते. मी खूप कमी मेकअप करते. मी असंही कुठे बाहेर जायचं असेल तर फक्त थोडंसं फाउंडेशन, नॉर्मल फाउंडेशन लावलं, त्याच्यावर थोडी ट्रान्सल्युशन पावडर, काजळ, थोडं ब्लश आणि लिपस्टिक, बस दॅट्स इट. बाकी मी करेक्शन करत नाही, हायलायटिंग करत नाही, हायलायटर पण लावत नाही. खूप कमी मेकअप करते. तर आज मी तुम्हाला माझ्यावरचा जो मी नेहमी जो मेकअप करते बाहेर जाताना काही फंक्शनला, तो मेकअप तुम्हाला आज मी दाखवणार आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे प्रत्येक मेकअप आर्टिस्टला आपण दुसऱ्यांवर मेकअप करतोच आहे, पण आपल्याला आपल्या स्वतःवर सुद्धा मेकअप करता यायला हवा. जसं आपण लेन्स दुसऱ्यांच्या डोळ्यात टाकतोय, तर आपल्याला आपल्या स्वतःच्या डोळ्यात सुद्धा लेन्स टाकता आले पाहिजे. आपण सगळ्यात पहिले लेन्स टाकूया. लेन्स मी दहापच्या घेतलाय. दहापचा शेड आहे स्मोकी. कधी पण ज्यावेळेस तुम्ही लेन्स घेताय तर ती अशी फिंगरवर घ्यायची आणि अशी राऊंड कटोरी सारखी झाली पाहिजे. ओके, समोर करशील. ओके, तिथे खाली ठेवले. एकदम हळूच तुम्हाला आयबॉल पर्यंत लेन्स न्यायची आणि डोळा बंद. ओके, बघा अक्का, हे डालबाचं सिरम आहे. डालबाचं सिरम तुम्हाला माहिती आहे कशासाठी यूज केलं जातं. डालबाचं सिरम हे याच्याने काय होतं की स्किन हायड्रेट होते, ग्लोई दिसते आणि ड्राय स्किनसाठी हे सगळ्यात बेस्ट आहे. हे तुम्ही मेकअपच्या बिफोर आणि आफ्टर दोन्ही वेळेस यूज करू शकता. याला आधी शेक करून घ्या. ओके, एसी मुळे तिकडे उडून चाललं. छान फिंगरनी मर्ज करा, खूप जोरात नाही, एकदम हलक्या हाताने. आणि मी बघा रेझरनी माझ्या फेसवर जे काही हेअर होते ते ऑलरेडी आधी रिमूव्ह केले, तर लगेच फरक दिसत असेल. बघा ग्लो दिसतोय लगेच. आधी एकदम ड्राय वाटत. हे मॅकचं लिप इंजेक्शन आहे. यामध्ये एक कपच्या आधीच लिप्सला लावून घ्यायचंय. आणि हे पण नसेल तर मिरची कुठून मिरची लाव. नाही, असं नाही करायचं. हे शॉपरियलचं टोनर आहे. जर तुम्ही इंटरनॅशनल टोनर बरोबर जर कम्पेअर करत असाल, तुम्हाला वाटते की इंटरनॅशनल प्रोडक्टच्या जागेवर आपण कुठलं प्रोडक्ट घ्यायला हवं टोनरमध्ये, तर शॉपरियल वन ऑफ द बेस्ट टोनर आहे. तर तुम्ही शॉपरियल यूज करू शकता. बेस्ट रिझल्ट आहे. म्हणजे इतर वेगळ्या ब्रँडची यूज करण्यापेक्षा तुम्ही शॉपरियलचं टोनर घ्या. ब्रश, हे तुम्ही कॉटनवर घेऊन पण अप्लाय करू शकता किंवा ब्रशनी पण. हा, मेकअप करा. आता समजा माझं एज आता 40 आहे, समजा नाही आहेच 40 एज आहे, तर माझ्या एजनी स्किनच्या याच्यानुसार मी एकदम लाईट सटल मेकअप करेन. खूप हेवी लुक दिला तर मग चांगलं वाटणार पण नाही, एकदम केकी केकी वाटेल. कारण मला थोडेसे रिंकल्स आहेत. तर तुम्हाला एकदम नो मेकअप लुक, सॉफ्ट लुक हवं असेल तर प्रोडक्ट एकदम मिनिमम यूज करायचे. तुमचं प्रिपरेशन जर प्रॉपर असेल तर तुमचा बेस चांगला राहणार आहे. आणि काय होतं, आपण जे मॉइश्चरायझर लावतोय ते जर खूप कमी क्वांटिटीत जर मॉइश्चरायझर लागलं तर बेस हा तुमचा ड्रायच होणार आहे. त्याच्यामुळे मॉइश्चरायझरची क्वांटिटी ही खूप पण नको आणि खूप कमी पण नको. ओके, मॉइश्चरायझर मी घेते शॉर्लिट टिल्बरी. दे इकडे, माझ्याकडे सर्प आहे, तुम्ही इकडे द्या. हे शॉर्लिट टिल्बरीचं मॉइश्चरायझर आहे. मी असं पण डेली वेच्यावर मी शॉर्लिट टिल्बरीचंच मॉइश्चरायझर लावते. सचिन निकिताला बोलू ना इकडे. जर तुम्हाला इंटरनॅशनल प्रोडक्टमध्ये जर मॉइश्चरायझर बाय करायचं असेल तर शॉर्लिट टिल्बरी घ्या. आणि जर इंडियनमध्ये घेत असाल तर फ्लिका पण बेस्ट आहे.
शॉपारियल बेस्ट आहे, ॲम्ब्रॉलिसिस बेस्ट मॉइश्चरायझर. आणि ज्यांचा बजेट एकदमच कमी आहे त्यांनी नेव्हियाचं यूज केलं तरी पण चालेल. बेस्ट नेव्हिया पण. खूप क्वांटिटी खूप नाही लावायची. आता इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट सुद्धा, बरेचसे इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट नेव्हियाचं मॉइश्चरायझर लावतात. म्हणजे मी आतापर्यंत माझे जितके पण इंटरनॅशनल कोर्स झालेले त्यामध्ये मी 3-4 आर्टिस्टचं बघितलंय की ते निव्हियाचं मॉइश्चरायझर यूज करतात. सेटाफिल तर बेस्टच आहे. मॉइश्चरायझरची क्वांटिटी इतकी असायला हवी. क्लिअर इथपर्यंत? आणि यातही जर खूप हेवी ड्राय स्किन असेल, मॉइश्चरायझर लावलं, सगळं लावलंय आणि तरी ड्राय वाटत असेल, आता ड्राय कोणता एरिया वाटतो तुमचा? लिप्सचा इथला एरिया ड्राय वाटतो, इथे ड्राय वाटतं, थोडं नोजवर ड्राय वाटतं, तर तिथे तुम्हाला इसेन्शियल ऑइल घ्यायचं. 1 ड्रॉप इसेन्शियल ऑइल घ्यायचं, कोणतं पण इसेन्शियल ऑइल 1 ड्रॉप हातावर घेऊन तुम्हाला फक्त एवढ्या जागेवर इथे काय करायचंय, मर्ज करायचे. कधी? मॉइश्चरायझर वगैरे सगळं लावल्यानंतर, जर स्किन ड्राय वाटत असेल तर. हे आहे मॅकचं कन्सिलर पॅलेट. यामध्ये कन्सिलर्स पण आहेत आणि फाउंडेशन पण आहेत. म्हणजे ही जी पॅलेट ही तुम्ही ॲज अ कन्सिलर आणि ॲज अ फाउंडेशन म्हणून यूज करू शकता. त्यामध्ये सगळ्यात आधी मी करेक्शनचा शेड घेणार आहे. हा शेड दिसतोय तुम्हाला, खूप ऑरेंज पण नाहीये. ओके. जिथे जिथे डार्क सर्कल्स आहेत तिथेच अप्लाय करायचे आणि एकदम कमी क्वांटिटी. आणि मी तर सांगेल की सगळ्या मेकअप आर्टिस्टने, तुम्ही जर मेकअप आर्टिस्ट बनताय तर तुम्ही स्वतःची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. खूप पाणी प्या, पाणी जास्त पीत जा, योगा करत जा, व्यायाम करत जा, फ्रुट्स खात जा, शुगर बंद करा, गरजेचं आहे. स्वतः लोकांनी काय म्हणून तुमच्याकडे ऑर्डर दिली पाहिजे? ठीक आहे, लोक तुमचं काम पण बघतायत, पण कामाबरोबर लोक आधी तुम्हाला पण बघताय की नेमकी तुम्ही कोण आहे, समजतंय? असं नाही सांगत मी की रोज तुम्ही एकदम डार्क मेकअप करून वगैरे तुम्ही येत जा, असं नाही. एक नॉमिनल मेकअप करून तुम्ही आले, तुमच्या कामावर गेले तरी पण खूप आहे. आता माझं जाऊ द्या, मी मेकअप करतच नाही, पण तुमची सुरुवात आहे. लोकांना सवय झाली मला अशीच बघायची. तुम्हाला पण झाली ना? तुम्ही कधी म्हटले का मला मॅम मेकअप का नाही करत? तर बोलतात. ओके. त्यानंतर मी यातूनच शेड घेणार आहे. मी फाउंडेशन नाही यूज करणार आहे. फाउंडेशन ब्रश घेते. हे पकडशील. आता माझा जो टोन आहे हा थोडा वॉर्म टोन दिसतोय, थोडा येल्लोइश अंडरटोन दिसतोय. हे खालचे जे कलर्स आहेत हे सगळे कूल टोन आहे. कूल टोन हे कोणत्या कलरला जातात? फेअरला. म्हणजे त्यांचा थोडा पिंकिश फेस आहे, जे एकदम फेअर आहे त्यांच्यासाठी हा खालचा टोन जाईल. हा वरचा जो टोन आहे हा सगळा येल्लो टोन, म्हणजे ज्यांची मीडियम टू डस्की टोन आहे त्यांच्यासाठी. मग मी यातला काय करणार आहे, हा माझा थोडा संपलाय शेड, यातला आणि हा हे दिसतंय, हे 2 शेड घेतले. पकडते. हा फाउंडेशन ब्रश जो आहे हा फेलिक्सचा आहे. याचा जो नंबर आहे हा 06 F06. तुम्ही डायरेक्ट ब्लेंडरनी पण अप्लाय करू शकता, पण कन्सिलर जे आहे ना, कन्सिलर तुम्हाला ब्रशनेच अप्लाय करावं लागेल, कारण ब्लेंडरने तुम्हाला प्लेटमधलं कन्सिलर, पॅलेटमधलं कन्सिलर घेता येणार नाही. प्रॉपर फेसवर डॅब 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 आणि ह्याच ब्रशने तुम्ही डायरेक्ट ब्लेंडिंग पण करू शकता. दिसतंय? आता हा आणि हा फरक बघा. तुम्हाला फक्त एक टोन हा फेअर दिसेल आणि तो थोड्या वेळाने मर्च पूर्ण झाल्यानंतर, सेट झाल्यानंतर तुम्हाला हा अगदी मॅच दिसेल टोन. तर सेल्फ मेकअप करताना खूप हेवी लुक नकोय.
आणि ज्या टेक्निक आपण शिकलेलो आहे की आधी तुम्हाला कंटोर करायचा असेल करेक्शन नंतर, तर तुम्ही तसं पण करू शकता. जर तुम्हाला कंटोर खूप दाखवायचं नाहीये तर तुम्ही आधी पण कंटोर करून, ब्लश करून आणि मग बेस पण त्याच्यावर करू शकता. बघा झालं कवर. थोडं नेकला पण लावते. जर तुम्हाला सेल्फ मेकअपचे क्लासेस घ्यायचे असतील ऑनलाईन, तर तुम्ही ह्या टाईप समोर तुम्हाला तुमचा कॅमेरा सेट करायचा आहे, तुमचा मोबाईल सेट करायचा आहे आणि ज्या डिरेक्शनने मी बसलेली आहे सेम तसं बसून समोर लाईट ठेवून तुम्ही छानपैकी एक क्लासेस सुद्धा घेऊ शकता. ओके. ब्लेंडर हे V3Lचं ब्लेंडर आहे. डॅम ब्युटी ब्लेंडर आहे. डॅम म्हणजे काय, याच्यामध्ये हा ओले पाणी नाही याच्यामध्ये, समजतंय. आणि वेट म्हणजे काय की त्याच्यामध्ये पाणी आहे. एक येतं ड्राय, जे आपण नवीन घेतो ते ड्राय असतं. ड्राय ब्लेंडर यूज करायचं नाही. खूप वेट पण यूज करायचं नाही. याच्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आहे, त्यानंतर हे यूज करायचं. हे एकदम असं सॉफ्ट हवं, एकदम हलक्या हाताने डॅब डॅब डॅब. कधीच ब्लेंडर असं घसायचं नाही. तुम्ही नेकवर घसू शकता, बट फेसवर करताना तुम्हाला एकदम हलक्या हाताने ब्लेंड करायचे. तुम्हाला प्रेशर कोणत्या साईडला द्यावा लागेल, इथे. हा नोजचा कोपरा असतो. लिप्स इथे फाउंडेशन प्रॉपर बसत नाही, बेस प्रॉपर बसत नाही, म्हणून इथे थोडंसं तुम्हाला काय करावं लागतं, प्रेशर. बाकी इतर ठिकाणी तुम्हाला एकदम हलक्या हाताने डॅब डॅब डॅब. बघा. आणि आज आपल्याकडे एक फंक्शन पण आहे ना. त्या फंक्शनसाठी मी पण रेडी होते आणि तुम्ही सगळ्या पण रेडी होताय. बघा चांगला वाटतंय. आता मी हायलायटिंग करणार आहे. फाउंडेशन नाही, पूर्ण कन्सिलर मेकअपच करणार आहे आज. हायलायटिंगसाठी मी यूज करते शॉपरियलचे कन्सिलर्स आणि याचा जो शेड आहे हा 12B आणि 37B. कधी पण कन्सिलर्स यूज करताना, कन्सिलर्स असो किंवा फाउंडेशन्स असो, कधी पण सिंगल शेड नाही यूज करायचं आहे. तुम्हाला 2 शेड घ्यायचे. ओके. यामध्ये सगळ्यात आधी मी घेते 12B आणि अगदी कमी रिंकल्स समजा जास्त असतील तर तिथे अगदी कमी प्रोडक्ट यूज करा. आणि सेल्फ करतोय तर सेल्फला तर कमीच. हे जे कन्सिलर्स असतात ना, हे मॅट असतात, असे लगेच ड्राय होतात. त्यामुळे प्रोडक्ट खूप कमी प्रोडक्ट यूज करायचे. तिथल्या तिथे ब्लेंड. खूप जोरात ब्लेंड नाही करायचंय. आणि असा पॅच पण नाही दिसला पाहिजे की इथे प्रोडक्ट असं ठेवलेलं आहे. हे तुमच्या फाउंडेशन किंवा कन्सिलर मध्ये जे तुम्ही आता हायलायटिंगसाठी जे कन्सिलर यूज केलेलं आहे ते प्रॉपर ब्लेंड झालं पाहिजे. इथे तुम्ही छोटं ब्लेंडर पण यूज करू शकता. ओके. इथेच मी लगेच आईजला पण लावून घेते. ब्राईडला करताना नका असं करू, सेल्फला काही पण चालतं. कंटोर. त्यानंतर कंटोर करताना पॅलेट दिस. कंटोर मी खूप नाही करणार कारण मी आता थोडी बारीक झाली ना. कंटोर साठी हे डार्क शेड दिसतं इकडे. प्रोडक्ट घेतलं. कधी पण डायरेक्ट प्रोडक्ट अप्लाय करायचं नाही फेसला, ते थोडं हँडवर घ्या. कारण काय होतं, एक्सेस प्रोडक्ट हे तुमच्या हाताला लागेल किंवा पॅलेटवर घ्या. ओके. नाहीतर काय होतं की प्रोडक्ट सगळं तुमच्या फेसला लागून जाईल. भले तुम्ही 10 वेळेस प्रोडक्ट घ्या पण कमी कमी प्रोडक्ट घ्या. कंटोर करताना मी तुम्हाला सांगितलंय कुठून कंटोर करता. कानाचा जो वरचा भाग आहे तिथून ॲब्रोच्या लास्ट टोक जे आहे एंडवालं त्याच्या लाईनमध्ये, तिथल्या तिथे बघा.
जॉ लाईन. प्रोडक्ट घेतलं, हातावर ब्लेंड केलं, तिथल्या तिथे डॅप करा. खाली आणू नका आणि वरती पण जाऊ नका. इथे तुम्ही ब्लेंड करू शकता. ज्यांची डबल चीन आहे त्यांनी थोडं एक्स्ट्रा प्रोडक्ट लावा. ओके. फॉरहेड आणि नोजला मी हाच ब्रश घेतलाय, थोडा बारीक केलाय पुढून. त्याला नंतर ब्लेंडरनी ब्लेंड करून घेईल. मला शिल्सचे ब्लश हवे आहेत का बघा. वाटतंय बारीक दिसते का अजून? क्रीम ब्लश मध्ये मी घेते मॅकेझिमियाचं क्रीम ब्लश. यात हे 3 शेड दिलेले, एक पिंक कलर, पीच कलर आणि एक डार्क ऑरेंज कलर. ओके. हे तुम्ही फेअर स्किन, मीडियम स्किन आणि डार्क स्किन साठी यूज करू शकता. हे तुम्ही डायरेक्ट ब्लेंडरनी पण घेऊ शकता, फिंगरनी पण घेऊ शकता किंवा ब्रशनी पण घेऊ शकता. फिंगरवर घेतलंय मी. थोडं माझ्या फेसला ऑरेंज जाईल. काही ब्राइड्स खूप ब्लश मागतात, त्यांना खूप ब्लश लागतं. जशी डिमांड असेल तसं तुम्ही यूज करा. मग त्यामध्ये क्रीम ब्लश थोडं कमी वापरायचं आणि पावडर ब्लश जास्त वापरायचं. असं घसायचं नाहीये हा, डॅप डॅप करायचंय. थोडंसं नोज अँड चीन एकदम नॅचरल वाटायला हवं. आणि काय, एखाद्या फंक्शनला आपण जातोय ॲज अ मेकअप आर्टिस्ट आपण, आणि ज्यावेळेस आपण आपला सेल्फ मेकअप करतोय आणि तोच एकदम केकी दिसतोय, फ्लॉलेस वाटत नाहीये, तर समोरचा क्लायंट आपल्याला काम देऊ शकत नाही. तो बोलेल की हिला स्वतःचाच मेकअप प्रॉपर करता येत नाही, तर आमचा मेकअप काय खाक करणार. बघा, पावडर मध्ये मी यूज करते लोरा मर्सियरची पावडर, ट्रान्सल्युशन पावडर. लोरा मर्सियर मध्ये एक रोज शेड आहे, एक बनाना शेड आहे, हनी शेड आहे. त्यामध्ये मी घेतलाय ट्रान्सल्युशन पावडरचा शेड आहे, ते मला लोरा मर्सियर डायरेक्ट. ही लोरा मर्सियरची पावडर आहे, रोज शेड. आणि यामध्ये थोडंसं स्पार्कल आहे, म्हणजे जी पूर्ण बेसला एक असं ग्लोई लुक देतं. तुम्ही डायरेक्ट पण अप्लाय करू शकता ब्लेंडरने. मी काय केलं, आधी ज्या लाईन्स आलेल्या आहेत त्या प्रॉपर आधी ब्लेंड केल्या आहे. ब्लेंडरवर मी पावडर घेतली आहे, हातावर थोडी ब्लेंड केली आहे, देन डॅब डॅब डॅब. ओके. यासाठी तुमचं ब्लेंडर हे खूप असं ओलं नको हां, नाहीतर पॅच पडू शकतो. ओके. सगळ्यात आधी आईज सेट करून घ्यायचे. स्माइल लाईन्स असतील तर थोडं जीभ लावून टाईट करायचं, देन अप्लाय. ही पावडर अशी आहे ना की ती तुम्ही कितीही लावली ना तरी बेस असा केकी नाही वाटणार. पण त्यासाठी प्रोडक्ट पण ओरिजिनल असायला हवं. नाही तर लोरा मर्सियर घेतली आहे, मॅडमने सांगितलं की लोरा मर्सियर कितीही लावली आणि ती लावल्यानंतर असं जास्त लागणार नाही पावडर, असं जर तुम्हाला वाटत असेल, पण त्याच्यासाठी प्रोडक्ट पण ओरिजिनल असायला हवं. आजकाल मार्केटमध्ये लोरा मर्सियर खूप डुप्लिकेट भेटत आहे, फर्स्ट कॉपी. बघा, ब्लेंडरनेच अप्लाय केली. आज तुम्ही या टेक्निकने करा. आईजला पण वरतून लावून घेते.
पावडर पण बघा. अक्का रडताय? नका रडू, आहे अजून 4-5 दिवस आपण. मला अक्काची आठवण येईल, खरंच खूप आठवण येईल. रडू येईल मला तिच्या आठवणी. बघा आता कॉम्पॅक्ट. कॉम्पॅक्ट मी घेते पारुल गर्ग. कॉम्पॅक्ट मध्ये पारुल गर्गची कॉम्पॅक्ट घेते. दे इकडे. नाही, यात मला थोडा लाईट शेड हवाय. कॉम्पॅक्ट येते तोपर्यंत आपण आयब्रो डिफाईन करून घेऊया. आयब्रो डिफायनर मध्ये मी घेतलं ॲनेस्थेशियाचं डिफायनर आणि शेड आहे त्याचा डार्क ब्राऊन. सगळ्यात आधी हा जो पुली ब्रश आहे याच्याने तुम्हाला काय करायचंय, एक्सेस जे काही आहे आयब्रोवर पावडर फाउंडेशन ते तुम्हाला रिमूव्ह करायचं. त्यानंतर प्रॉपर आयब्रोला एक शेप द्यायचा आहे आणि आयब्रो अशी डिफाईन करायची आहे जेणेकरून ती आर्टिफिशियल वाटणार नाही. आणि अशाही माझ्या आयब्रोंना शेपच नाही, पण आज मला ज्योतीने खूप सुंदर आयब्रो करून दिले असे. थँक्यू सो मच. फ्रंटला एकदम लाईट लाईट. हा, तुम्हाला वाटलं बेस अजून वाढवायचा आहे, तुम्ही याच्यावर फाउंडेशन लावू शकता किंवा कन्सिलरची एक लेअर अजून देऊ शकता. मला मेकअप जास्त नको आहे म्हणून मी एकदम लाईट मेकअप केलेला आणि मला ऍक्च्युली मेकअप जास्त सूट होत नाही. जर आयब्रो तुमच्या खूपच ब्लॅक असतील तर डार्क ब्राऊन शेड, नुसता डार्क ब्राऊन शेड नाही जाणार, त्यात तुम्हाला थोडंसं जेल काजळ मिक्स करावं लागेल ब्लॅक कलरचं. ओके, आता आपण कॉम्पॅक्ट भेटली का? कॉम्पॅक्ट अजून हे उचल होती लेन्स. ही पारुल गर्गची कॉम्पॅक्ट आहे. याचा जो शेड आहे हा लाईट मीडियम शेड आहे आणि अजून एक शेड आहे तो लाईट वाला, तो फेअर स्किन साठी यूज करायचा आहे. पावडर ब्रशने घेतलंय. कॉम्पॅक्टने तुमच्या बेसला एक छान अशी फिनिशिंग येते आणि ट्रान्सल्युशन पावडर काय करते, तुमच्या बेसला लॉक करण्याचं काम करते आणि फिनिशिंग कॉम्पॅक्ट. खूप पण नाही लावायची आणि कधीही बेसवर कधीच डायरेक्ट कॉम्पॅक्ट लावायची नाही, नाहीतर बेस आहे ना असा केकी वाटतो. सगळ्यात आधी ट्रान्सल्युशन पावडर आणि मग कॉम्पॅक्ट. कॉम्पॅक्टमध्ये तुम्ही शॉर्लिट टिल्बरीची कॉम्पॅक्ट यूज करू शकता, शॉपारियलची पण आहे, युरोप गर्लच्या आहेत, पण मला सगळ्यात बेस्ट रिझल्ट जो वाटला तो पारुल गर्ग. असं नाही की त्यांनी मला PR पाठवला म्हणून नाही, तुम्ही पण स्वतः यूज करताय. पावडर कंटोर मी करणार आहे शॉर्लिट टिल्बरी, यात तुम्ही शॉपारियल पण घेऊ शकता. त्यातला जो शेड आहे डार्क ब्राऊन तो घेतला. एकदम हलक्या हाताने, मी ऑलरेडी क्रीम कंटोर केलेलं आहे. जिथे जिथे तुम्ही क्रीम कंटोर केलेला आहे तिथे तुम्हाला पावडर कंटोर करायचं. ब्लश शॉपारियल,
मध्ये मध्ये थोडंसं ब्लेंडरनी जे आपल्या काही लाईन्स येतात ना त्याला थोडंसं ब्लेंड करत राहा. ब्लश मध्ये मी घेते शोपारियल. शोपारियल मध्ये हे 8 शेड दिलेले. त्यामध्ये मी शेड घेते पिंक आणि थोडासा ऑरेंज कलर घेतलं. थोडंसं एक्सेस प्रोडक्ट रिमूव्ह केलं आणि ब्लेंड. ओके. फिक्सर मी नंतर यूज करणार आहे. आता मी आईज मेकअप घेते. कन्सिलर मी आधीच यूज केलं होतं. जर कमी लागलं तर तुम्हाला परत कन्सिलर, लिक्विड कन्सिलर यूज करायचे आईजला. जर तुमचा आय शॅडो खूप फॉल होत असेल, खाली येत असेल, तर इथे थोडीशी एक्स्ट्रा पावडर ठेवायची आहे. म्हणजे जेणेकरून जे काही आय शॅडो किंवा जे काही ग्लिटर आहे ते जे पडत असेल तर ते बेसला न चिपकता ते पावडरवर येईल. मग तुम्ही ते वरच्यावर इझिली रिमूव्ह करू शकता. त्यामध्ये मी आता पॅलेट घेते, एक चॉकलेट पॅलेट. ही फ्लावर नोज म्हणून एक चॉकलेट पॅलेट आहे. त्यामध्ये सगळ्यात आधी मी एक लाईट ब्राऊन शेड घेईन. हा वाला दिसतोय, लाईट ब्राऊन शेड घेतला. क्रीज लाईन वर आधी ब्लेंड करेल. आईज मेकअप करताना एक डोळा बंद, एक डोळा उघडा. तर करणार कसं काय? प्रोडक्ट घेतलं. हा, माझा एकच डोळा बंद होता. हा हा नाही होत. ब्लेंड. बॅक साईडला, आउटरला एकदम हलक्या हाताने ब्लेंड करायचे. ओके. घेताना स्टार्टिंगला लाईट शेड घ्यायचा आहे, कारण क्रीज लाईनच्या वरती जर तुम्ही डार्क शेड घेतला तर ते आईज ओपन केल्यानंतर इथे एकदम डार्क वाटेल. हलक्या हाताने थोडंसं आयब्रो पर्यंत ब्लेंड करते. ओके. त्यानंतर लगेच मी लोअर लाईनला पण ब्लेंड करून घेते. त्यासाठी ब्रश घेतलेला आहे मी मॅकेझिमियाचा 209. हा स्मॉल ब्लेंडिंग ब्रश आहे. जो शेड मी वरती आईजला यूज केलेला आहे तोच. लोअर लाईन, आणि लोअर लाईनला ज्यावेळेस आपण आय शॅडो लावतो ना, त्याचं सगळ्यात मोठा बेनिफिट असा आहे की जर तुमच्या क्रीज लाईन जास्त असतील, अंडरलाईन जास्त असतील, तर त्यावर ज्यावेळेस तुम्ही आय शॅडो ब्लेंड करताय तर तुमच्या लाईन्स या सगळ्या हाईड होतात, दिसून येत नाही. मग एकदम लाईट शेडनी तुम्हाला लाईन्सवर ब्लेंड करायचे. दिसतंय. आता खालच्या साईडला मी हा जो लाईट शेड आहे हा घेतला आणि हा अगदी खाली इथे जिथे माझ्या लाईन्स आहेत ना तिथे काय करते, ब्लेंड करते. दिसतंय. ह्या साईडला पण याच्याने एक असा छान स्मोकी इफेक्ट येतो. ओके. ए बोला आता. चालूच काय बंद झालं, तिकडनं बंद कर. झालं झालं. त्यानंतर मी लायनर लाईनला हा डार्कवाला जो शेड आहे डार्क ब्राऊन तो घेणार. एक्सेस प्रोडक्ट रिमूव्ह केलं. लायनर लाईनला ब्लेंड करणार. दिसतंय. मी लायनर लावणार नाहीये म्हणून मी काय करते, डार्क ब्राऊन शेड किंवा
ब्लॅक कलरचा आय शॅडो सुद्धा तुम्ही ॲज अ लायनर म्हणून लायनर लाईनला ब्लेंड करू शकता. दिसतंय बघा, लाईन दिसायला नको म्हणून हलक्या हाताने एकदम सॉफ्ट असं ब्लेंडिंग. कधी पण लक्षात ठेवा, जर तुम्ही ब्रशचं प्रेशर हे जास्त ठेवलं तर पॅचेस पडतील आणि जितका ब्रश तुम्ही सॉफ्ट पकडणार तितकं ब्लेंडिंग पण एकदम सॉफ्ट होणार. आणि ब्रश पकडताना खूप अगदी पुढे नाही पकडायचं आहे, असा मिडलला ब्रश पकडायचा आहे. मी इतका पण मेकअप करत नाही. कधी बघितले मला एवढा मेकअप मध्ये? बघा, ग्लिटर घेते, त्यातलंच एकदम सॉफ्ट हलकसं आय बॉलला दिसतंय बघा. हा डोळा बंद का नाही होता? ओके, काजल पेन्सिल यूज करते मी शोपा रिअलची, जी माझी खूप फेवरेट काजल पेन्सिल आहे. देता का मॅडम? कुठून बघू? मला काजळ डार्क लावायचं आहे म्हणून मी लायनर लावलं नाही, मी तर खूप डोळे माझे काळे दिसतील. बघा कशी ही काजळ पेन्सिल मस्त आहे ना, एका स्ट्रोकमध्ये लागते, नाही स्प्रेड नाही होती. याला आपण आता ब्लेंड करून घेऊया स्मॉल ब्लेंडिंग ब्रशने. आणि शक्यतो एका डोळ्याला लावलं ना लगेच ब्लेंड करून घ्या. काजळ हे लगेच ड्राय होतं, मग ड्राय झालं ना तर ते प्रॉपर ब्लेंड होत नाही. सचिन थोडं झूम करतो का व्हिडिओ? चांगलं वाटतंय? थोडं मागे दिसतंय प्रॉपर वरती काय? ज्यांना इकडे दिसत नाही त्यांनी मोबाईलमध्ये बघा. हां, लाईट पडतोय ना सचिन व्यवस्थित? ओके, लगेच मी आय शॅडो घेऊन माझं जे काजळ आहे ते सुद्धा लॉक करते. जो शेड वरती घेतला तोच खालच्या साईडने घेऊन. याच्याने काय होतं, काजळ पसरत नाही. ओके, बघा दोघी डोळ्यांमधला डिफरन्स. तुम्हाला वाटलं अजून डार्क करायचं आहे काजळ, तुम्ही अजून डार्क करू शकता. करू थोडं डार्क? पूनम बोलली ना मग आता स्किन छान आहे, पिगमेंटेशन पिंपल्स राहिले स्किनची काळजी घेणं आपल्या हातात आहे. कधी पण बघा, आता खूप लेडीज काय करतात की थोडंसं पिगमेंटेशन आलं ना दुर्लक्ष करतात आणि म्हणतात की नाही ते होईल, हळूहळू कमी होईल. पण पिगमेंटेशन कधीच कमी होत नाही. एकदा का पिगमेंटेशनची सुरुवात झाली तर मग ते खूप वाढत जातात. म्हणून लगेच वेळीच ट्रीटमेंट करत जा.
तुम्हाला सांगितलं ना मी, पाणी पीत जा, खूप पाणी प्या. ॲटलिस्ट 4 लिटर तरी पाणी तुम्ही दिवसाला, तसं तर 6 लिटर प्यायला पाहिजे, पण 4 लिटर तरी पाणी तुम्ही प्यायलाच हवं. आणि मेन म्हणजे झोप. आणि झोपपेक्षा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रेस, जो आपल्याला घरी खूप सगळ्यांचं राहतं ना, की घरचं आवरायचं, नवऱ्याचं आवरायचं, फॅमिलीचं सगळ्यांचं करायचं, मग बाहेरचं बघायचं, मग स्वतःला वेळच भेटत नाही. तर ते नाही, सगळ्यात पहिले स्वतःसाठी वेळ काढा. खूप झालं आता सगळ्यांसाठी करून, आता स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी वेळ काढा. केलं ना इतक्या वर्ष फॅमिलीचं. आता मला तर वाटतं की आपल्या इथे बऱ्याचशा अशा लेडीज आहे की ज्या 35+ आहे आणि त्या त्यांच्या स्वतःकडे लक्षच देत नाही. मला तर खरंच असं वाटेल की अक्कांनी त्यांच्या स्वतःमध्ये खूप बदल करावा. पुढच्या वर्षी मला भेटला तर असं ती अक्का वाटायला नको. मी नाही काळजी करत. तुला यावंच लागेल मला भेटायला. तू म्हणायचं तुमने पुकारा और हम चले आए. ब्लेंड. मला सांगा, तुमच्या व्हॅनिटीमध्ये मी शोपारियलचं काजळ टाकले, तुम्ही लावतच नाही. इतक्या घाबरतात काजळ लावायला. इतकं डार्क लावलंय कधी? ते फिक्स होऊन गेलं. ब्लेंड. जे काजळ असतं ना त्याला लगेच लॉक करायचं. म्हणजे तुमचा जो ब्राईडचा जो प्रॉब्लेम आहे ना, काजळ खाली येतं तर ते येणार नाही. बघा छान वाटतंय ना. मस्कारा मी घेतलाय फेरा ऋषीचा. यामध्ये तुम्ही अप्पर आणि लोअर दोघांना यूज करू शकता. यात पण डुप्लिकेट मस्कारा भेटतो हा. मस्कारा लावताना तुम्हाला असं विंचरायचं आहे, असं वरच्यावर नाही लावायचंय. इथे ठेवलं, दिसतंय, सगळ्यात आधी खालच्या साईडने, म्हणजे जो अप्परचा लॅश आहे ना त्याला खालच्या साईडने आधी लावून घ्यायचे. आणि मग वरच्या साईड. दिसतंय लॅश पण घेऊन ये बेटा. कोणाचे पैसे रिसीव झाले बघा. जर तुम्हाला लॅश लावायची नसेल तर तुम्ही हा 2 कोट मध्ये लावू शकता. त्याच्याने काय होईल की तुमच्या लॅशला थोडा व्हॉल्यूम येईल. दिसतंय. त्यानंतर लोअरला आपण हा थोडा स्मॉल वाला जो आहे मस्कारा तो यूज करू. मस्कारा लावताना तुम्हाला लॅशेसला विंचरायचंय, नाहीतर काय होतं, त्या लॅशेस अशा जॉईंट होतात. त्या अशा आपल्याला वेगवेगळ्या दाखवायच्या आहे, म्हणून त्याला असं विंचरायचंय. इस प्यार से मेरी लाइनर. कोण रुपाली भोसले?
रुपाली भोसले सारखी दिसते. मला वाटत होतं मी दीपिका सारखी दिसते. मला आवडते. काय तुला नाही वाटत की स्वाती बिरारी दीपिका पादुकोण बिल्डिंग मध्ये? दीपिका पदुकोण ना? हा? हम्म. हम्म? जी व्हाईट लाईन आहे ना ती पूर्ण कव्हर करायची. लिपस्टिक ब्रशनीच ब्लेंड करते. जे आपण लिप इंजेक्शन लावलंय ना त्या लिप इंजेक्शननी लिप्स थोडे पम्प पण होतात आणि सॉफ्ट होतात, जेणेकरून जी तुम्ही लिपस्टिक लावली, जे तुम्ही लिप लायनर लावलेले ते एकदम इझिली ब्लेंड होतं आणि ड्राय ड्राय वाटत नाही लिप्स. मेकअप फॉर एव्हर आर्टिस्ट कलर. मेकअप फॉर एव्हरच आहे. अॅनेस्थेशियाची लिपस्टिक. आता मी साडी ह्या कलरची आहे, जो शेड आहे तर पिंक कलरची याच्यावर मी लिपस्टिक लावली तर ती सूट होणार नाही. ही अॅनेस्थेशियाची लिपस्टिक आहे आणि शेड आहे पार्चमेंट. संपली आहे. याला जर तुम्हाला ग्लॉस हवा असेल तर तुम्ही वरतून लावू शकता. बघा लॅश नाही थोडी लाईट दे आणि स्प्रे दे फिक्सर. लावू शकतो ना आपण आपलं. हा अॅनेस्थेशियाचा ड्यूई सेट फिक्सर आहे जो तुमच्या बेसला लॉक पण करेल आणि ग्लोई इफेक्ट पण देईल. तर मी या थोडा पॅन याने बेस एकदम असा तुमचा ड्यूवी वाटेल, ग्लोई. भूक लागलेली दिसते बर का. डोहाळे जेवणाला जेवूया ना आपण. हायलायटर हायलायटर मी डिओरचं यूज करते. डिओरचं हायलायटर, त्यातला जो शेड आहे हा लाईट गोल्डन कलर. पकडते. बस एकदम लाईट लाईट. थोडंसं ब्लेंडरने मी हलकंसं डॅप करून घेईल. जर फिक्सर माझं कुठे लागलेलं नसेल, फिक्स झालेलं नसेल, तिथे फक्त मी काय करेल ब्लेंडरनी डॅप डॅप डॅप. काल मी ते थोडं खूपच होत होतं ना त्याच्यावर लावल्यानंतर निघून आलं. हा थोडंसं ड्राय होऊ द्यायचं आणि नंतर थोडंसं ब्लेंडरनी टॅप करायचं. ओके. माझे इयरिंग्स काढून बरं. थँक्यू. सर्दी झाली मला रोज. बापरे. माझे इयरिंग्स आण ना माझ्या पर्समधनं. ओके, तर हा सेल्फ मेकअप समजला. मी हा फर्स्ट टाइम एवढा केलाय. हा रोज नाही करायचा आहे. हा एखाद्या फंक्शनला जर आपण गेलो तर करायचं. इतर वेळेस मॉइश्चरायझर लावलं, काजळ लावलं, थोडंसं कॉम्पॅक्ट लावली, ब्लश लावलं, लिप ग्लॉस, लिपस्टिक
ॲब्रो डिफाईन, मस्कारा, बस एवढ्याच्यात पण तुमचा मेकअप एकदम छान दिसेल. पण त्याच्यासाठी स्किनचं थोडंसं ट्रीटमेंट करत जा, म्हणजे डिटॅन करत जा, फेशियल करत जा मंथली. आफ्टर 30 नंतर तुम्हाला 30 नंतर तुम्हाला स्वतःला छान असं ठेवावंच लागणार आहे स्किनला. म्हणजे डिटॅन असेल, फेशियल असेल, हे प्रत्येक महिन्याला केलंच गेलं पाहिजे. समजतंय? आपण सगळ्यांचं करतो. कितीतरी इथे ब्युटिशियन्स असे आहे की ज्या रोज सलोनमध्ये क्लायंटचं फेशियल करतात, डिटॅन करतात, पण स्वतःचं करायलाच त्यांच्याकडे वेळ नाही. तर असं नका करू. बेबी क्रीम बेबी क्रीम पण चांगली आहे. बेबी क्रीम पण यूज करू शकता तुम्ही. ते मला टिकली नेक मध्ये काय आहे का मला द्या. हे बिंदीचं पॅकेट आहे पारुल गर्गचं. यामध्ये सगळे शेड्स आहे, सगळे कलर आहे. थोडी मोठी लावू का? छान वाटेल ना. मोठी लावते. ओके बघा कशी दिसते. ऑक्सिडाइज. ओके, तर हा झाला आपला सेल्फ मेकअप. आता तुम्हाला करायचा आहे तुमचा सेल्फ मेकअप, आणि तुमचा सेल्फ मेकअप झाल्यानंतर आपण आपल्या प्रोग्रामला स्टार्ट करूया. ओके, सो तुम्हाला आवडला नक्की मेकअप? आधी जेवायचे? जेवण करू. चल, थँक्यू सो मच. थांबा मी तुमच्याकडे जरा कॅमेरा फिरवते. सगळ्यांनी हाय करा चला. सगळ्या साड्या वेअर करून बसले. आता यांचा हा जरा बिफोर वाला लुक आहे. थोड्या वेळाने मी आफ्टर वाला लुक टाकणार आहे. आणि ही एक बघा, ती कुठे गेली, कुठे बसली आणि इकडे पण बघा, अजून एक कुठे गेली चिमणी. ये मेरा दाया बाया हाथ और ये देखो ये मेरा फोटोग्राफर. हाय कर रहे. ओके चल. आणि ये मैं कशी दिसते? चलो, थँक्यू.